हाय गाईज, वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.2च्या क्वेश्चन नंबर 2ला सुरुवात केली होती. तर क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतो. क्वेश्चन काहीतरी असा होता की बाय युझिंग द ट्रूथ टेबल वी हॅव टू प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, आणि त्यामध्ये आपण त्या क्वेश्चनमध्ये जवळजवळ 3 एक्झाम्पल मी घेतले होते. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एक्झाम्पल. ओके, आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. तोच क्वेश्चन पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे, त्याच क्वेश्चनमधला एक्झाम्पल नंबर 4. ठीक आहे, नीट लक्ष द्या. एकदा मी आधी एक्झाम्पल वाचून दाखवतो तुम्हाला. एक्झाम्पल असं आहे की पी और क्यू इम्प्लाइज आर, वी हॅव टू शो द इक्विव्हॅलन्स विथ पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. ओके, एकदम सोपं आहे ते. ठीक आहे, जरी तिथे 3 स्टेटमेंट दिसत असले, आउटपुट वाढतील, बाकी दुसरं काही होणार नाही. ज्या प्रकारे आधीचे 3 सॉल्व्ह केले होते त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचं. ओके, सिम्पल ब्रॅकेट्स घ्यायचं, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना स्प्लिट करायचं. नंतर आपल्याला काय करायचं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला काय करायचं आहे की लेफ्ट हँड साईडचे ट्रूथ टेबलचे आउटपुट आणि राईट हँड साईडचे ट्रूथ व्हॅल्यूज, या दोघं व्हॅल्यूज काय दाखवायचे आहेत, सारख्या. जर त्या सेम येत असतील याचा अर्थ काय की दिलेले स्टेटमेंट लॉजिकली कसे आहेत, इक्विव्हॅलन्स आहे. ओके, चला मग विदाऊट वेस्टिंग टाईम आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. मी काय केलं आहे की वेळ वाचवण्यासाठी आधीच ट्रूथ टेबल काय केलं आहे, ड्रॉ करून ठेवलेलं आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये काय असतील आउटपुट ट्रूथ व्हॅल्यूज फक्त काय करू, फिलअप करू. तुम्हाला एकदा समजावून देतो. तिथे स्टेटमेंट किती आहेत, 3, त्यामुळे किती आउटपुट असतात, 8. त्यामुळे अशा प्रकारचा ट्रूथ टेबल आपण काय केलं आहे, ड्रॉ. ओके, कुठून सुरुवात करणार, आर पासून. ओके, 3 स्टेटमेंट असतील तर त्यावेळी सुरुवात कुठून करायची, आर पासून. फिलअप कसं करणार, अल्टरनेटिव्हली काय येणार, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. इज दॅट क्लिअर. देन नेक्स्ट वन, क्यूमध्ये कसं करणार, 2 म्हणजे कसं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इज दॅट क्लिअर. ओके, नीट लिहायचं. ठीक आहे, चुकून सुद्धा फॉल्स हा ट्रू वाटायला नको आणि ट्रू हा फॉल्स वाटायला नको. देन नेक्स्ट वन, पी क्यूमध्ये कसं येणार, हाफ, अर्धे येणार ट्रू, म्हणजे 4 ट्रू येणार आणि 4 काय येणार, फॉल्स. ओके, देन नेक्स्ट वन सॉल्व्ह करायला सुरुवात करू. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देतो कसं स्प्लिट केलं आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल सिम्पल ब्रॅकेट घेतला आहे, पी ऑर क्यू. ओके, देन नेक्स्ट वन, पी ऑर क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे पूर्ण लेफ्ट हँड साईड घेतली. नंतर राईट हँड साईडला आलो, पहिले हा सिम्पल ब्रॅकेट घेतला, पी इम्प्लाइज आर. नंतर सेकंड सिम्पल ब्रॅकेट दॅट इज अ क्यू इम्प्लाइज आर. नंतर दोघांना इंडिकेशन दिले. पी इम्प्लाइज आरला काय कन्सिडर केलं आपण, पी इम्प्लाइज आरला ए कन्सिडर केलं, क्यू इम्प्लाइज आरला बी कन्सिडर केलं, आणि दोघांचं इथे काय होतं, कंजंक्शन, म्हणून ए आणि बीचं फायनली काय घेतलं, कंजंक्शन. सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल ते म्हणतात पी ऑर क्यू म्हणजे डिजंक्शन. तुम्हाला माहिती आहे ॲटलिस्ट 1 जरी ट्रू असेल तरी सुद्धा होल काय येणार, ट्रू. ओके, पी ऑर क्यू म्हणजे दोघं पहिले, फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट करा मग सॉल्व. ट्रू 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 ट्रू. हे बघा, पीमध्ये पहिले 4 ट्रू आहे, म्हणजे क्यूकडे बघायची गरज आहे का, नाही. 100% डिजंक्शनमध्ये जरी पहिले 4 ट्रू असतील तर म्हणजे 100% इथे पण पहिले 4 काय येणार, ट्रू. म्हणून मी लिहून घेतो. बघा, ट्रू 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 फॉल्स पण ट्रूच, ट्रू फॉल्स सुद्धा काय येणार, ट्रूच येणार. बघा पुढे आता, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, इथे काय येणार, फॉल्स. आणि लास्टला सुद्धा फॉल्स फॉल्स काय येणार, फॉल्स. इज दॅट क्लिअर. डिजंक्शनने तुम्हाला माहिती आहे ॲटलिस्ट 1 तरी ट्रू असेल, पण ॲटलिस्ट 1 तरी ट्रू पाहिजे तरच व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार, नाहीतर ती काय येते, फॉल्स. ज्या प्रकारे इथे आली, फॉल्स 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 फॉल्स. इज दॅट क्लिअर. ओके, देन नेक्स्ट वन दॅट इज अ पी ऑर क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे हा जो 4th कॉलम आहे, ठीक आहे, आत्ता जो आपण फॉर्म केला, या 4th कॉलमला काय करायचं आहे, आपल्याला आरवरती इम्प्लाइज करायचं आहे. ओके, सिम्पल. ओके, सिंगल इम्प्लिकेशन तुम्हाला माहिती आहे कसं, कंडिशनल काय असतं त्यामध्ये, की फक्त त्याच वेळी त्याची व्हॅल्यू फॉल्स असते ज्यावेळी त्याचं कन्क्लुजन काय असतं, फॉल्स. फक्त कन्क्लुजन काय असेल, फॉल्स. ओके, चला मग सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पी ऑर क्यू इम्प्लाइज आर म्हणजे काय करायचं आहे, 4thला 3rd कॉलमवरती काय करायचं आहे, इम्प्लाइज करायचं आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू फॉल्स इम्प्लाइज फॉल्स सुद्धा काय येणार, ट्रूच येणार. तुम्हाला माहिती, दोघं जरी फॉल्स असले, दोघं फॉल्स म्हणून काय आलं, ट्रू. आपल्याला काय फक्त कन्क्लुजन फॉल्स पाहिजे. इथे फक्त कन्क्लुजन का नाही, हायपोथेसिस पण फॉलो होतं, म्हणून व्हॅल्यू काय आली तुमची, ट्रू आली. ओके, पुन्हा एकदा वाटलं असं चेक करून घेऊ आपण. ट्रू 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 फॉल्स फॉल्स, ट्रू 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 फॉल्स फॉल्स, ट्रू 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 फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू अँड फॉल्स फॉल्स ट्रू. ओके, इज अ क्लिअर. देन नेक्स्ट वन दॅट इज अ पी इम्प्लाइज आर. पीला आता आरवरती काय करायचं, इम्प्लाइज. नीट लक्ष द्या. ट्रू इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू 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 इम्प्लाइज फॉल्स false,
false implies true, true, false implies false, also true, false implies true, true, and false implies false, true. Okay, the next one, that is a q implies r. काय येणार? ट्रू implies true, true, true implies false, false, false implies true, true, false implies false, also true. Then true implies true, true, true implies false, false, false implies true, true, and false implies false, true. ओके, देन नेक्स्ट वन, काय करायचं आहे? ए आणि बीचं काय करायचं आहे? कंजंक्शन करायचं आहे. कंजंक्शन एकदम सोपं असतं. आधी डायरेक्ट करा. जिथे दोघं ट्रू दिसत असतील तेच फक्त ट्रू येणार, बाकी उरलेले सगळे येणार फॉल्स. कुठे दिसत आहे बघा, हे फर्स्ट मला इथे ट्रू दिसत आहे, अजून इथे मला ट्रू दिसत आहे दोघं, इथे सुद्धा दोघं ट्रू आहेत, इथे सुद्धा दोघं ट्रू आहेत, इथे दोघं ट्रू आहेत. म्हणजे उरलेले सगळे काय असणार तुमचे? हे ट्रू आहे. ठीक आहे, काय असणार तुमचे उरलेले सर्व? फॉल्स. ओके, असं सॉल्व केलं तरी चालेल, तर तुम्ही एक एक सॉल्व केलं तरी चालेल की ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू. बिकॉज ऑफ काय आहे ते लक्षात घ्या, कंजंक्शन आहे. ओके, दोघं ट्रू असतील तरच व्हॅल्यू ट्रू येते, नाही तर ती काय ते फॉल्स. तर मग बघा आता आपण काय करू, लेफ्ट हँड साईड बघा आणि राईट हँड साईड बघा. ही तुमची झाली लेफ्ट हँड साईड, मी हिला काय म्हणणार? LHS. ही तुमची राईट हँड साईडचा हा ट्रूथ कॉलम. ओके, ट्रूथ व्हॅल्यूचा कॉलम. बघा तर दोघं सेम दिसत आहे का? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, ट्रू ट्रू. दोघं कसे आहेत? सेम दिसत आहेत. मग पुन्हा एकदा काय करणार आपण, जी फर्स्ट ऑफ ऑल जे थर्डमध्ये केलं होतं सेम तसंच काय लिहिणार? बोथ LHS अँड RHS कॉलम्स आर आयडेंटिकल, देअरफॉर द स्टेटमेंट पॅटर्न जसंच्या तसं काय करायचं? लिहून द्यायचं, लॉजिकली इक्विव्हॅलन्स. इज दॅट क्लिअर? ओके, जसं थर्डमध्ये केले होतं त्याच मेथडने काय करायचं आहे? सॉल्व. मी फक्त तुम्हाला आता टेबल फॉर्म करून दाखवला. इज दॅट क्लिअर? देन नेक्स्ट वन, तसं ते फारच सोपं होतं. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू. हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर 5. ओके, देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 8. ओके, आता मी काय करतोय? क्वेश्चन नंबर 8 घेतोय. क्वेश्चन नंबर 8, मी एकदा क्वेश्चन वाचून दाखवतो. क्वेश्चन काय आहे? द क्वेश्चन इज P and Q or R. We have to show the equivalence with P and Q or P and R. एकदम सोपं आहे हे सुद्धा. ठीक आहे, इथे काही इम्प्लिकेशन नाही आहे, फक्त कंजंक्शन आणि डिंजंक्शन दोनच दिसत आहेत. ओके, काय करणार? आर पासून सुरुवात, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू, आणि हे तुमचं लास्टला काय येणार? फॉल्स. ओके, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स अँड ट्रू फॉल्स. देन नेक्स्ट वन काय येणार? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू अँड फॉल्स फॉल्स. ओके, आणि पीमध्ये येणार ट्रू 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 अँड लास्ट वन दर इज अ फॉल्स 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 फॉल्स. ओके, चला मग सॉल्व करायला सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला सांगतो काय केलं आहे. सिम्पल ब्रॅकेटनुसार तुम्हाला माहिती डिवायडेशन केले. LHS आणि RHS मधले सर्व ब्रॅकेट यायलाच पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन करा सॉल्व. मग पहिले म्हणतात ते Q और R. Q आणि ऑरचं काय घ्यायचं? आपल्याला डिंजंक्शन घ्यायचं आहे. करू मग सॉल्व. ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू अँड फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे तुम्हाला जर चेकआउट करायचं असेल ना क्रॉस चेकिंग, तर बघा डिंजंक्शनमध्ये ना कसं असतं की जर 4 असतील तर 3 व्हॅल्यू ट्रू असतात आणि 1 व्हॅल्यू काय असते? फॉल्स. आणि जर 8 असतील तर त्यावेळी 2 व्हॅल्यू फॉल्स आणि 6 व्हॅल्यू काय असतात? ट्रू. कंजंक्शनमध्ये कसं असणार? एकच ट्रू असते आणि 3 काय असतात? फॉल्स. आणि 8 जर असतील तर 2 ट्रू आणि 6 फॉल्स. एकामेकाला काय असतं? अपोजिट असतात ते. ओके, देन नेक्स्ट वन लक्ष इकडे द्या. नेक्स्ट वन दर इज अ P अँड Q or R. म्हणजे Pला या Q or R बरोबर काय करायचं? आपल्याला कंजंक्शन करायचं आहे. ओके, कसं करणार? सिम्पली बघून घ्या की दोघं ठिकाणी 2 व्हॅल्यू आहे, दोघं ट्रू कुठे आहे तेवढं बघा फक्त, बाकीच्या नंतर फॉल्स करून देऊ आपण. हे बघा पहिल्यात मला दोघं ट्रू दिसत आहे की ट्रू आणि ट्रू, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ट्रू, तिसऱ्या ठिकाणी सुद्धा दोघं ट्रू आहेत. इथे नाही, इथे एक फॉल्स आहे, इथे एक फॉल्स आहे, इथे फॉल्स ट्रू फॉल्स येणार, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, म्हणजे उरलेल्या सर्व काय येणार? फॉल्स येणार. ठीक आहे, चुकून ट्रू झालं, फॉल्स फॉल्स आणि लास्टला फॉल्स. ओके, देन नेक्स्ट वन P अँड Q. P आणि Qचं काय घ्यायचं आपल्याला? कंजंक्शन घ्यायचं आहे. बघू काय येतं? ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. आय थिंक उरलेले सर्व काय येतील आता? फॉल्सच येतील, बिकॉज ऑफ एकदा 2 ट्रू येऊन गेले ना कंजंक्शनमध्ये, म्हणजे बाकी उरलेले 6 काय असते? 101% फॉल्स असते. ओके, चल नेक्स्ट वन, हा ट्रू आहे. ठीक आहे, नंतर काय घ्यायचं आहे? P अँड R.
पी आणि आरचं काय घ्यायचं आहे, डिंजंक्शन घ्यायचं, सॉरी कंजंक्शन घ्यायचं आहे. बघू काय येतं, ट्रू ट्रू नाही आर. ओके, गफलत करायची नाही. ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. हे बघा 2 ट्रू येऊन गेलेत, म्हणजे उरलेले सर्व काय असतील फॉल्स. उगाच सॉल्व करत बसायचं नाही. ठीक. देन नेक्स्ट वन काय येणार, पी अँड क्यू ऑर पी अँड आर. म्हणजे काय करायचं आपल्याला, ह्या पी अँड क्यू ह्या कॉलमला आणि पी अँड आर ह्या कॉलमला, ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे, डिंजंक्शन घ्यायचं आहे. बघू काय येतं, ट्रू ऑर ट्रू ट्रू, ट्रू ऑर फॉल्स ट्रू, फॉल्स ऑर ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. इथे सुद्धा येणार फॉल्स, इथे सुद्धा काय येणार फॉल्स. इज दॅट क्लिअर. ओके, बघू मग आता आपण एल एच एस आणि आर एच एस दोघं सेम दिसत आहेत का. एल एच एस म्हणजे कोणता कॉलम, आय थिंक कॉलम नंबर 6th. ओके, 1 2 3 4 5, सॉरी कॉलम नंबर 5th. दिस इज युअर एल एच एस अँड लास्ट कॉलम इज युअर आर एच एस. बघू आर एल एच एस आणि आर एच एस दोघं सेम दिसत आहेत का. पहिल्या 3 व्हॅल्यू ट्रू, इथे सुद्धा पहिल्या 3 व्हॅल्यू ट्रू आल्या, इथे उरलेल्या सर्व फॉल्स, इथे सुद्धा उरलेल्या सर्व फॉल्स आल्या. म्हणजे दोघं कसे दिसत आहे, सेम. लास्ट लाईन तुम्हाला माहिती काय लिहिणार, बोथ एल एच एस अँड आर एच एस आर आयडेंटिकल. दोघं कसे आहेत, आयडेंटिकल आहे. देअरफॉर पुन्हा एकदा क्वेश्चन जसाच्या तसा. इज दॅट क्लिअर. ओके, देन लास्ट क्वेश्चन ऑफ दॅट क्वेश्चन ऑफ द लास्ट एक्झाम्पल ऑफ दॅट क्वेश्चन इज एक्झाम्पल नंबर 10. ओके, द एक्झाम्पल इज, नीट लक्ष द्या, लास्ट एक्झाम्पल आहे. ओके, ते म्हणतात निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू, वी हॅव टू शो द इक्विव्हॅलन्स विथ दी पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. ओके, सॉल्व करायला सुरुवात करू. मी वेळ वाचवण्यासाठी आधीच ट्रूथ टेबल काय केलं आहे, ड्रॉ करून ठेवलं आहे. आरपासून सुरुवात काय येणार तुम्हाला माहिती आहे अल्टरनेटिव्हली. आता डायरेक्ट मी काही बोलत नाही, फास्ट सॉल्व करू आपण. ओके, बघा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, राईट. देन नेक्स्ट वन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आणि पीमध्ये काय येणार, ट्रू 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 आणि उरलेले फॉल्स. ओके, चला मग सॉल्व करायला सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिसतं आहे, तर पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, याला माहिती तुम्हाला कसं स्प्लिट करता आता यायलाच पाहिजे, इतके एक्झाम्पल झाले आपले. तर याला स्प्लिट केलं आहे. फर्स्ट कॉलम वी हॅव टू सॉल्व, दॅट इज अ पी डबल इम्प्लाइज क्यू. काय आहे तो, पी आणि क्यूचं काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे डबल इम्प्लिकेशनमध्ये व्हॅल्यू तेव्हाच ट्रू असते ज्यावेळी पहिली आणि दुसरी व्हॅल्यू दोघंही ट्रूथ व्हॅल्यू कशा असतील, सेम असतील. ओके, बघू मग आपण. ट्रू ट्रू काय येणार, ट्रू 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 पण येणार ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू पण फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू. इज दॅट क्लिअर. ओके, देन नेक्स्ट वन, त्याचं निगेशन घ्यायचं आहे. जो कॉलम आता आपण फॉर्म केला त्याच कॉलमचं काय घ्यायचं आहे, निगेशन. बघू निगेशन काय येतं, जिथे फॉल्स तिथे ट्रू आणि जिथे ट्रू तिथे काय येणार फॉल्स. म्हणजे फॉल्स फॉल्स, हे सगळे फॉल्स दिसत आहे, इथे येणार ट्रू 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 आणि इथे ट्रू, म्हणजे इथे काय येणार फॉल्स. ओके, म्हणजे निगेशन म्हणजे सोपं असतं, अपोजिट करायचं, जिथे फॉल्स तिथे ट्रू आणि जिथे ट्रू तिथे काय करायचं फॉल. ओके, देन नेक्स्ट वन सॉरी पी अँड निगेशन क्यू. हो बघा, आता इथे एक प्रॉब्लेम याची झाली की आपण निगेशन क्यू घेतलंच नाही. ओके, एक कॉलम निगेशन क्यूसाठी पाहिजे होता, कारण त्यांनी निगेशन क्यू पण घेतलं आहे, निगेशन पी सुद्धा घेतलं आहे. बरोबर आहे का नाही. आपण इथे कॉलम घेतला का, पण त्यांचा अजून निगेशन पी आणि निगेशन क्यूचा कॉलम आपण घेतलेला नाही. मग अशा वेळी काय करायचं माहिती का, मी इथे काय करतो, एक निगेशन पी आणि एक निगेशन क्यू, 2 कॉलम काय करून घेतो, ड्रॉ करून घेतो. तुम्ही असं करायचं नाही, ठीक आहे. सॉल्व करत असताना लक्षात ठेवायचं, गफलत व्हायला नको. तर एक सिम्पली मी घाई आहे म्हणून काय करतो, ड्रॉ करून घेतो. पण तुम्ही काय करायचं, तुम्ही ड्रॉ इथेच करायचे, ते पी क्यू आर नंतर निगेशन पी आणि निगेशन क्यू. ओके, आता लक्ष द्या. मग तुम्हाला निगेशन पी काय येणार सांगा, जिथे ट्रू तिथे फॉल्स, जिथे फॉल्स तिथे काय येणार ट्रू. पीचं निगेशन काय येणार सांगा, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू 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 ट्रू. आणि निगेशन क्यू काय येणार सांगा, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे, मी इकडे ड्रॉ नव्हतं केलं म्हणून चुकून इकडे ड्रॉ करावं लागलं मला, पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही इकडे ड्रॉ करायचं, पी क्यू आर नंतर निगेशन पी नंतर निगेशन क्यू, मग बाकी सर्व. ओके, चला काही हरकत नाही, नीट लक्ष द्या. ते म्हणतात पी अँड निगेशन क्यू, म्हणजे पी आणि निगेशन क्यू. ओके, या दोघांचं काय करायचं, दोघं लास्ट यांचं काय करायचं, आपल्याला कंजंक्शन करायचं आहे. बघू काय तर, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स
एक मिनटं, निगेशन क्यू बरोबर का, पी अँड निगेशन क्यू. ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू ट्रू येणार तुमची व्हॅल्यू ट्रू. फॉल्स फॉल्स पण काय येणार फॉल्स. फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू सुद्धा काय येणार फॉल्स, अँड फॉल्स ट्रू सुद्धा काय येणार फॉल्स. पुन्हा एकदा वाटलं असं चेक करून घेऊ, क्रॉस चेकिंग बघू आपण काय येतं. फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, देन ट्रू ट्रू ट्रू, third that is a true true true, and true false false, true false false. Okay, right. Then next one sorry, that is a q and negation p. आता काय करायचं आहे, सेकंड आणि हा लास्ट सेकंड या दोघांचं काय करायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. बघू काय येतं, नीट सॉल्व करू आपण. ते म्हणतात ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, देन थर्ड दॅट इज अ फॉल्स फॉल्स फॉल्स, देन फॉल्स फॉल्स फॉल्स, then true true true, true true true. हे काय दिसतं इथे, false true false, and last one false true false. Okay, then next one and last that is your p and q, sorry p and negation q or q or negation p. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती का, एक मिनटं इथे चुकून और झालं, अँड घ्यायचे काही अँड. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, हे जे दोन कॉलम आता आपण फॉर्म केलेत पी अँड निगेशन क्यू आणि क्यू अँड निगेशन पी, या दोघं कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डिंजंक्शन घ्यायचं आहे. डिंजंक्शन एकदम सोपं, ॲटलिस्ट वन जरी ट्रू असेल तरी सुद्धा तुमची फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय येणार ट्रू. बघू मग काय येतं, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. पुन्हा एकदा चेक करून घेऊ, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. इज दॅट क्लिअर? ओके, आता बघू मग LHS आणि RHS दोघं सेम दिसत आहेत का. ही बघा, ही तुमची झाली LHS, हे तुमचं RHS. बघूया दोघं सेम दिसत आहेत का. बघू, हे बघा, फॉल्स फॉल्स ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स. तो कसे आल्यात सेम, याचा अर्थ आपलं जे सॉल्व किंवा जो पूर्ण ट्रूथ टेबल आहे तो काय राईट, आणि आपण लॉजिकली ह्या स्टेटमेंट पॅटर्नला काय दाखवलं, इक्विव्हॅलंट दाखवलं आहे. ओके, इथे आपला क्वेश्चन नंबर 2 संपलेला आहे. आज जितके सॉल्व केले तितके नीट बघा, समजून घ्या, आणि यामध्ये जे मी सॉल्व केले नाहीत म्हणजे जे रिमेनिंग एक्झाम्पल असतील ते सगळ्यांनी होमवर्कला सॉल्व करायचे, सगळ्यांनीच सॉल्व करायचे. त्याचा फोटो काढायचा आणि मला तो पर्सनली व्हॉट्सअपवरती शेअर करायचा. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.